जय शिवराय मित्रांनो, आमचे मित्र जेवाले जेव्हा म्हणले थोडं लाईटली जेव्हा म्हणलं परत बघायला बघा लाईक शेअर कमेंट करायचं दिसलं ना इकडे सर्व मित्र सगळे जायचे. किर 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 करायला बघा, याला गाव बोलायला बघा. भांडी कसायला असते ते ही वस्ता द्यायची ही दूध आणून द्यायची म्हणजे पब्लिकचा नाही म्हणजे डीजे वाली येते त्याचा काही विषय नाही. हे उचला चला 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 पडा 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 हे उचल हे तुम्ही उचल कॅन्ड जाऊ दे जाऊ दे. मी ज्यांना सांगते ते पण 3 तास जागेवरती बसतात. येते लक्षात? फक्त फरक असा आहे मी बसून कथा सांगते, तुम्ही ऐकताय. आणि ती एक साधना जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय स्थूले भगवत रूपे मन सद्धाय. कपिल देवांवरती संवाद सांगत असताना 3 प्रकारचे भक्त सांगितले. तामस प्रकारचा भक्त, राजस प्रकारचा भक्त आणि सात्विक प्रकाराचा भक्त. पहिला भक्त आहे तामस. मग तामस भक्ताच्या श्रेणीमध्ये कोण कोण बसत? तामस हा एक भक्तच आहे. मग असा भक्त कोण आहे जो तामस वृत्तीचा आहे? कंस, हिरण्यकश्यप, हिरण्याक्ष, शिशुपाल हे तामस प्रकारचे भक्त आहेत. हे पण भगवंताचं चिंतन करतात, हे पण भगवंताला स्मरण करतात. कंस रात्रंदिवस कृष्णाचं चिंतन करायचा, पण कुण्या दृष्टीने? मात्सर्याच्या, हिंसेच्या, अभिमानाच्या. सतत जसा कृष्ण जन्माला तसं कृष्णाचं स्मरण करायचा. आज पुतना पाठवू, आज बकासूर पाठवू, आज कृष्णाला असं करू. कृष्णाचं स्मरण करायचं. फक्त पद्धती काय होती? दांभिक वृत्तीनं, अहिंसेनं, क्रोधानं, रागानं. याला तामस भक्त म्हणतात. तामस वृत्तीनं भगवंताचं स्मरण करतात, त्याला तामस भक्त. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे, एवढे तामस वृत्तीचे असून सुद्धा याला भागवतामध्ये स्थान झाला. भागवतामध्ये स्थान दिलं यांना. दुसरा भक्त आहे राजस. राजस भक्त कसा असतो? भगवंतासमोर जाऊन फक्त तो संसाराच्या गोष्टीची मागणी करतो. देवा मला हे पाहिजे, देवा माझं असं कर, माझ्या जीवनामध्ये फक्त दुःखच आहे, काहीतरी मार्ग दाखव. सतत देवाकडे काहीतरी मागणारा, आपल्या इच्छा व्यक्त करणारा, त्याला राजस भक्त म्हणतात. आणि सात्विक भक्त आहे, त्या सात्विक भक्ताचा भाव भगवंतासमोर असा असतो, देवा माझ्या जीवनामध्ये येणारं दुःख तुमच्या कृपेमुळे आहे, माझ्या जीवनामध्ये येणारं सुख तुमच्या माझ्या जीवनामध्ये जे काही घडतंय, म्हणजे सुख असेल, जे दुःख असेल, कष्ट असेल, त्रास असेल, ते फक्त तुमच्या कृपेने घडतंय. जे आहे त्याच्यामध्ये मी आनंदामध्ये आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कृतज्ञता व्यक्त करणारा भक्त म्हणजे सात्विक भक्त. कधीच भगवंताला तक्रार करताय, आहे त्या गोष्टीमध्ये समाधानी राहतो. दुःख आलं, देवा तुमचीच कृपा आहे. सुख आलं, देवा तुमचीच कृपा आहे. आज मी आनंदात आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त देवाला म्हणतो, देवा फक्त तुमची कृपा आहे. दुःख आल्यावर सुद्धा म्हणतो, कृपा आहे फक्त तुमची. सात्विक भक्त फक्त कृतज्ञता व्यक्त करत असतो. आणि शेवटचा एक भक्त आहे निर्गुण भक्त. 3 प्रकारचे आपण म्हणतो, पण चौथा एक भक्त आहे निर्गुण भक्त. आणि निर्गुण भक्तीच्या उपासक केवळ गोपिका होत्या. गोपिकांची भक्ती निर्गुण भक्ती होती. चाहे दूर करो चाहे पास रखो, हम सब कुछ सहेंगे ओ मोहना, तेरे संग में रहेंगे ओ
रामा रामा रटते रटते बीतिए उमरिया रघुकुल नंदन कब आओगे रघुकुल नंदन कब आओगे सबरी की नगरिया रामा रामा रटते रटते बीतिए उमरिया रामा रामा रटते रटते बीतिए उमरिया प्रभु जी मुझको भूल गए क्या प्रभु जी मुझको भूल गए क्या दास की नगरिया रामा रामा रटते रटते बीतिए उमरिया रामा रामा ही सगळी बालसवंगडी ही सगळी लहान मुलं म्हणू लागली, अरे ह्याला आपण वरती काढायचं का, ह्याला आपण वरती काढायचं का. तर वरती काढायचं कसं, हा आहे खाली खालच्या बाजूला कोरड्या विहिरीमध्ये. हे सगळे गेली भगवंताकडे आणि भगवंताकडे जाऊन भगवंताला म्हणाली, म्हणे बाबा आम्ही खेळत असताना एका विहिरीमध्ये, एका कोरड्या विहिरीमध्ये एक गिरगिट पाहिला, एक सरड्या पाहिला आम्ही आणि त्याला वरती काढायचं. कृष्ण म्हणला ठीक आहे. भगवान श्री कृष्ण परमात्मा
प्रद्युम्नासोबत त्या विहिरीकडे आली, ज्या कोरड्या विहिरीमध्ये एक गिरगीट पडला, सरड्या. त्याला वरती काढायचंय म्हणून त्या सरड्याला जसा भगवंतानी हात लावला, त्या सरड्यातून एक राजा प्रगट झाला. सरड्यामधून राजा प्रगट झाला. आणि राजा प्रगट झाल्याबरोबर भगवंतानी विचारलं, तुम्ही कोण आहात, काय परिचय तुमचा? त्याने परिचय दिला. नृगो नाम नरेंद्र अहम इक्ष्वाकु तनय प्रभो, मी नृग नावाचा राजा आहे म्हणे. मग म्हणे ज्या वेळेस दानी लोकांमध्ये चर्चा होते त्यावेळेस सर्वात अगोदर माझं नाव पुढे येतं म्हणे. बघ काय दान केलं एवढं की ज्या वेळेस दानी लोकांची चर्चा केली जाते त्यावेळेस तुमचं नाव येतं म्हणे. असं काय दान केलं म्हणे? गायी दान केल्या, असंख्य गायी दान केल्या. कृष्ण मला किती गायी दान केले तरी सांगता का मला? म्हणे आकाशामध्ये किती तारे आहेत याची जशी गणिती लावता येत नाही, या धरावरती किती धुली कण आहेत याची जशी गणिती लावता येत नाही, तसे मी किती गायी दान केल्या याची गणिती लावता येत नाही. एवढ्या असंख्य गायी दान मी केल्या. कृष्ण म्हटलाय एवढं जर दान धर्म तू केलाय तर मग सरड्याची योनी कशी काय प्राप्त झाली? नक्कीच काहीतरी अडचण आहे, नक्कीच काहीतरी पाप तू केलंय जेणेकरून तुला सरड्याच्या योनीला जावं लागलं. बहुतेक तू गायी दान केला असशील पण म्हाताऱ्या गायी दान केला असशील. म्हणे नाही, पयस्विनी तरुणी शील रूपा गुणोपपन्ना कपिला हेम शृंगी, कपिला गायी दान केल्यात म्हणे. तरुण नव तरुणी गायी दान केल्यात. मग कृष्ण परमात्मा म्हटला, तरुण गायी तुम्ही दान धर्म केला, चांगल्या गायी दान दिल्या, असंख्य गायी दान दिल्या, तरी सुद्धा तुम्ही एका सरड्याच्या योनीला गेलात, काहीतरी नक्कीच पाप आहे. त्यावेळेस त्या राजाने सांगितलं, हो म्हणे एक चूक झाली आहे माझ्याकडून. काय चूक झाली? मी रोज गायी दान करतो म्हणे, रोज. पण झालं असं, मी एका ब्राह्मणांना गाय दान केली, पण एके दिवशी दुसऱ्या ब्राह्मणाची गाय चुकून माझ्या गायीमध्ये येऊन मिसळली. ती गाय माझी आहे असं समजून मी दुसऱ्याला दान दिली म्हणे. मग काय नाही, मी रोज गाय दान करायचो, रोज ब्राह्मणांना दान करायचो, पण सहज चुकून, मलाही माहिती नाही, पण चुकून त्या ब्राह्मणाची गाय माझ्या गायीमध्ये येऊन मिसळली आणि ती गाय माझी आहे असं समजून मी दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली. मग ज्यांना जी गाय दान दिली ते ब्राह्मण रस्त्याने जात होते. रस्त्याने जात असताना त्या ब्राह्मणाची नजर गेली त्याच्या गायीवरती. त्याने विचार केला, माझ्या दरवाजातली गाय या ब्राह्मणाच्या घरी कशी काय? ही तर गाय मला राजाने दिली होती आणि ही गाय या ब्राह्मणाच्या घरी कशी काय? हा ब्राह्मण, ज्याची गाय ज्या ब्राह्मणाच्या घरी, हा दुसरा ब्राह्मण त्या ब्राह्मणाच्या घरी गेला आणि म्हणे, अहो देवता, राजाने संकल्पपूर्वक दिलेली गाय तुमच्या दारामध्ये कशी काय? ही माझी गाय. पहिला ब्राह्मण म्हटला, थोडं तोंड सांभाळून बोला, मी आज सकाळी राजाकडून विधिपूर्वक संकल्पपूर्वक गायी घेऊन आलोय, असं म्हणू नका, विनाकारण कलंकित करू नका. हा ब्राह्मण म्हटला, माझी गाय राजा तुम्हाला कसं काय दान देऊ शकतो? माझी गाय आहे. दोघांनाही प्रश्न पडला, दोघांचाही वादविवाद लागला. दोघेही ब्राह्मण त्या राजाच्या घरी आले आणि राजाच्या घरी आल्याबरोबर त्याने विचारलं, म्हणे राजा काय हा प्रकार आहे नेमका? त्यावेळेस राजाने सांगितलं, ब्राह्मण देवता, चूक तुमची नाही, चूक माझी आहे. तुमची एक गाय माझ्या गायीमध्ये येऊन चुकून मिसळली आणि मी ती गाय चुकून माझी आहे असं समजून दुसऱ्याला दान दिली. याचा परिणाम अंततो गत्वा, ज्यावेळेस नगराजाचं मरण जवळ आलं त्यावेळेस प्रश्न विचारला, पहिलं पाप भोगणार की पुण्य भोगणार? त्याने सांगितलं, पाप मी खूप कमी केलंय, मी अगोदर पाप भोगतो मग माझं पुण्य खूप आहे. मग त्या पापाची शिक्षा द्यायची म्हणून मला भगवंतांनी सरडा योनीला प्राप्त घातलं. सांगण्याचा मुद्दा काय? ब्राह्मणाचं धन चुकून जरी आपण हरण केलं, चुकून, तरी सरड्याची योनी प्राप्त होते. याच्याकरिता नरकचरित्र सांगितलं होतं. अशा लीला भगवंताने सांगितलेल्या आहेत. मग भगवंताचे विवाह झालेत, भगवंताचा द्वारका नगरीमध्ये सोहळा चालू आहे, आनंद चालू आहे. पण एके दिवशी झालं असं, नारदांनी विचार केला. काय विचार केला? म्हणे आपण एक काम करू, भगवान श्रीकृष्ण परमात्मा एवढ्या सगळ्या पटराण्यांसोबत नेमका
संसार तरी कसा करत असतील बरं? 16,108 बायका एका बायकोसोबत संसार नीट होणार आणि 16,108 बायकासोबत संसार नेमका कसा करत असतील बरं? नारदाला प्रश्न पडला. नारदजी म्हणले बघतो म्हणे जाऊन नेमका संसार चाललाय कसा. म्हणून नारदजी भगवंताची दिनचर्या पाहण्याकरिता आले आणि आल्याबरोबर रुक्मिणी मातेच्या महालामध्ये गेले. आणि रुक्मिणी मातेच्या महालामध्ये गेल्याबरोबर रुक्मिणी मातेला प्रणाम केला. विचारलं म्हणे आमचे प्रभू कुठे आहेत? म्हणे बसले, सेवा चालली आहे. पण एक सांगू, ज्या भगवंताने आपल्याला उपदेश केलाय तो कृष्ण सुद्धा ब्रह्ममुहूर्तावरती उठतो. त्याला काय गरज आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठायची? भागवतामध्ये त्याची दिनचर्या सांगितली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ब्रह्ममुहूर्तावरती उठायचे, या भूमीला प्रणाम करायचे, माता पित्यांना प्रणाम करायचे आणि मग आपली दिनचर्या चालू करायची. आता मला सांगा बरं, इथे बसलेले कोण सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठल्याबरोबर अगोदर धरणीमतीला कोण कोण प्रणाम करत? वा छान. जे धरणी मातेला प्रणाम करतात, ज्यांनी ज्यांनी हात वरी केले त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बरं एकदा. सकाळी उठल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा दिनचर्या असायची देवाची सुद्धा. सकाळी उठल्याबरोबर भूमीला प्रणाम करायचे, माता पित्यांची सेवा करायचे आणि मग आताच्या रुक्मिणी सेवेमध्ये दिन असतात का बरं? रुक्मिणी माता एक पतिव्रता धर्म एवढा ती पाळायची. एवढं सुंदर त्याचं वर्णन भागवताने केलंय ना, तर जाता जाता प्रसंग आठवतोय ते म्हणून सांगते. एक पतिव्रता होती, एवढी तपस्वी. पण एके दिवशी झाला की आता सहज तुमच्याकडे भेटायला यावं म्हणून येत होती, पण तेवढा तुमचा नवरा आला आणि आल्याबरोबर तुमच्या नवऱ्याने तुम्हाला पाणी मागितलं आणि पाणी मागितल्याबरोबर तुम्ही असं साडी काटत होत्या. त्यांनी पाणी मागितल्याबरोबर तुम्ही असं हात वर केला, ते मुसळ जागेवरच थांबलं. हे काय प्रकार आहे म्हणे? मुसळ जागेवर थांबलं तरी कसं काय? ती म्हणली अगं हा पतीची सेवा करण्याचा परिणाम आहे, पतिव्रता धर्म असा आहे. ती काय म्हणली माहितीये, मला पण पतिव्रता धर्म शिकायचाच आहे. कोण म्हणलं? आजच्या आज मी ही पतिव्रता धर्म काय असतो तो मी शिकणारच म्हणलं. घरी आली, नवऱ्याला सांगितलं आजपासून घरातली सगळी कामं फक्त मीच करणार, तुम्ही फक्त झोपून राहायचं. नवरा म्हणला हिला कुठला गुरु भेटला तर एका दिवसामध्ये एवढे विचार करू. मग भांडे घासायची, झाडून काढायची. या नवऱ्याने जीवनात कधी सकाळी 8 वाजेपर्यंत झोपच घेतली नव्हती. आता बायको काम करते म्हटल्यावर हा बिचारा निवांत झोपलेला होता. झोप झाली, सकाळी उठला, तिने चहा वगैरे करून दिला, जेवण झालं आणि तिनं मग नवऱ्याला सांगितलं म्हणे हे बघा, आतापर्यंत तुम्ही खूप कामं केली, खूप कष्ट केलं, मी तुम्हाला सगळं सांगितलं, पण आता माझी इच्छा नाही की तुम्ही काम करावं. नवरा म्हणला हिला असा कुठला गुरु भेटला असेल की एवढ्या हिच्या विचारामध्ये परिवर्तन झाले. ते म्हणजे अहो झालं असं, शेजारीनं सांगितलं पतीची सेवा केली पाहिजे, पतीला काय हवं नको बघितलं पाहिजे, जेणेकरून पतिव्रता धर्माचं पालन केल्याने एक अनुष्ठान, एक आनंद जीवनामध्ये भेटतो असं तिनं मला सांगितलं. बरंच काही सांगितलं म्हणे. बरं ठीक आहे झालं, तिनं सांगितलं म्हणे हे बघा आता मी जसं सांगते तसं तुम्ही कराच. कोण म्हणलं? शेजारी. मला पतिव्रता व्हायचंय आणि ते होऊन दाखवणार. मी जसं सांगेल तसं फक्त तुम्हाला सांगा आदेश. तिनं सांगायला चालू केलं. मी ठीक 3 वाजता साडी घेऊन काटायला बस, हातामध्ये मुसळ घेणार, मी काटायला बसणार. ज्यावेळेस मी साडी काटत असणार ठीक 4 वाजता तुम्ही दरवाजावरती यायचं आणि मला म्हणायचं सती पाणी देतेस का? मग मी काय करणार, मी असं मुसळ वरती टाकणार आणि पटकन पाणी घेऊन तुमच्याकडे येणार. नवरा मला ठीक आहे. मग झालं 3 वाजले, हिनं साडी काटायला घेतल्या, साडी काटू लागली, चालूच आहे तिचं काम. 3:30 वाजले, काम चालूच आहे. 4 वाजले, अजून बसा येणार कोणाच्या मुर्गा किती वेळ झाला, 4:15 झाले तरी ये ना. 4:30 वाजत आले, नवरा दरवाजावरती आला. नवऱ्याने सांगितलं सती पाणी देतेस का? तिनं मुसळ असं वरती केलं, पटकन पाणी द्यायला गेली तेवढा ते मुसळ पडलं.
पतिव्रता धर्म कोणालाही जमत असतो का? त्याला सामर्थ्यच लागतं ती करायला. तसं रुक्मिणी माता सेवा करायची. काय का एक ठिकाणी झालं असं, बाहेर प्रोग्रामला गेलो होतो. सकाळी सकाळी कार्यक्रम झाला पुण्यालाच आणि निघायचं होतं. निघायचं म्हटल्यावर त्या ताई म्हटल्या, दीदी आलात आहात तर थोडं चहा वगैरे घेऊन जा. मग त्यांच्या घरामध्ये नव्हतं दूध, त्यामुळे थोडं दूध आणायला सांगते, बसा तुम्ही. मग मी बसली. आता मला काय माहिती घरामध्ये तिचा नवरा झोपलाय म्हणून. तिनं नाव घेतलं, दूध आणायचं होतं ना. ती म्हटली, बंटी ए बंटी दूध आण ना जाऊन. मी म्हटलं, ताई का तुमच्या मुलाला उठवता, बिचारा झोपलाय, झोपू द्या ना. ती म्हणजे बंटी माझ्या मुलाचं नाव नाही, माझ्या नवऱ्याचं नाव आहे. अवघड गोष्ट आहे. चला विरोधाचा भाग सोडा, मला तुम्हाला सांगायचे. तसं नारदजी म्हटले, एका बायकोसोबत संसार करणं जमत नाही. हा कृष्ण 16,108 बायकोसोबत संसार कसा करत असतो म्हणून बघण्याकरता यायचे. तर भगवान श्री कृष्ण परमात्मा 16,108 पटराण्यांसोबत आनंदामध्ये उत्साहामध्ये संसार करायचे, आनंदाने राहायचे. अशा सगळ्या लीला. मग एके दिवशी भगवान श्री कृष्ण बसलेले असताना नारदजी येतात आणि नारदजी सांगतात की प्रभू, युधिष्ठिराच्या मनामध्ये राजसूय यज्ञ करण्याची इच्छा आहे. यज्ञ करायचा इच्छा खूप आहे, पण यज्ञ करण्याकरता लागणारं साहित्य कुठलंही त्यांच्याजवळ उपलब्ध नाही. कृष्ण म्हणला, साहित्य नाही तर यज्ञ करायचा अट्टास कशा करता? त्यास नारदजी म्हटले, देवा युधिष्ठिराला जगताला हे दाखवून द्यायचं आहे काय ज्याच्याकडे काहीच नाही ते काय करू शकतात हे दाखवून द्यायचं आहे, आणि ज्यांच्याकडे सगळं आहे ते काहीच करू शकत नाही हे या यज्ञातून आम्हाला दाखवायचं आहे. 5 पांडवांकडे काहीच नाही तरी सुद्धा आम्ही राजसूय यज्ञ करू शकतो. कौरवांकडे सगळं होतं पण काही करू शकले नाही, हे आम्हाला त्या यज्ञातून दाखवून द्यायचं आहे. कृष्ण मला ठीक आहे. मग यज्ञ करण्याकरता अनेक देशोदेश अनेक राजे आपल्याला जिंकावं लागेल. ठीक आहे म्हणे, जिंकायचंय. तेवढ्यात एक पुरुष आला, त्याने सांगितलं म्हणे, अनेक देश आपल्याला जिंकून घ्यायचे, पण जरासंधाने अनेक राज्यातल्या अनेक राज्यांना आपल्या बंदीखान्यामध्ये बंदिस्त करून ठेवलंय. त्या पहिल्या राज्यांना तुम्ही मुक्तता करा आणि मग राजसूय यज्ञ करा. अनेक देशोदेश जिंकले आणि देशोदेश जिंकून झाल्याच्या नंतर मग भगवान परमात्मा अर्जुन भीम एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये जरासंधाकडे भिक्षा मागण्याकरिता गेले. कारण जरासंध हा एक राक्षस ज्याने अनेक राजांना बंदीखान्यामध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं. यांनी भिक्षा मागितली. जरासंधाच्या लक्षात आलं, हे जरी ब्राह्मणाच्या रूपामध्ये आले असते तरी सुद्धा हा कृष्ण, हा भीम आणि हा अर्जुनच आहे. भिक्षा मागितल्याबरोबर भिक्षा मागितली युद्धाची, युद्ध करायचंय म्हणजे. मग जरासंधाचं भीमाचं युद्ध झालं. बऱ्याच वेळेस जरासंधाला भीमाने मारलं पण मरतच नव्हता. मग भगवंताने एक काडी उचलली, सांगितलं तू त्याला कितीही मारलास तर मरणार नाही. खुणवून सांगितलं, काडी घेतली म्हणजे त्याला असं फाड, एक इकडं तुकडा टाकून दे आणि एक इकडं तुकडा टाकून दे म्हणजे तो मरेल. कारण जेवढ्या वेळेस भीमाने त्याला तोडलं तो जोडलाच जायचा, तोडले की जोडलाच जायचा. भगवंतानी खुणवलं, ज्या वेळेस तू त्याला मारशील, मारल्याच्या नंतर एकदा इकडं टाक आणि एक इकडं टाकून दे म्हणे, त्याला तोडून घे म्हणे. तसं भगवंतानी खुणवलं आणि मग भीमाने तसं केलं, जरासंधाचा वध केला. आणि मग जरासंधाने ज्या राज्यांना बंदीखान्यामध्ये बंदिस्त केलं होतं त्यांना बंदीखान्यातून बाजूला काढलं आणि मग त्या राज्याने भगवंताची स्तुती गायली. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. त्या अनेक राज्यांनी हा श्लोक गायलाय की देवा,
ज्या राजाने आम्हाला ज्या बंदीखान्यामध्ये बंदिस्त करून ठेवलं होतं, वास्तविक राजाला दोष देण्याचं कारण नाही. आम्ही राजाच्या बंदीखान्यामध्ये बंदिस्त झालो याचं कारण आमचं कुठलं तरी कर्म आहे, जेणेकरून आम्ही राजाच्या बंदीखान्यात गेलो. वास्तविक या राजाचा दोष नाही. आम्हाला दुःख भेटलं, आम्हाला त्रास झाला, आम्ही अनेक वर्ष त्या जरासंधाच्या बंदीखान्यामध्ये बंदिस्त होतो, याचं कारण जरासंध नाही. जरासंध फक्त निमित्त मात्र कारण आहे. या गोष्टीला आमचं कर्म आम्हाला कारणीभूत आहे. म्हणून कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमः अशी स्तुती त्या ऋषींनी गायली. अशा लीलांचं चिंतन भागवताने सांगितलं. आणि मग शुकदेवजी महाराज परीक्षित राजाला सांगतात की राजा, भागवतामध्ये भगवंताच्या अनेक लीला विस्ताराने शुकदेवांनी सांगितल्या, अनेक लीलांचं चिंतन विस्ताराने सांगितलं. पण त्या सगळ्या लीलांचं चिंतन करत असताना आपणही भगवंताच्या लीलेचं चिंतन 7 दिवस इथे केलं, भगवंताचं नाम घेतलं. गणपती बाप्पाच्या कृपेमुळे 3 तास आपण त्याचं नामसंकीर्तन केलं, त्याचं भजन गायलं. कारण परीक्षितीच्या जीवनामध्ये 7व्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होणार. म्हणून शुकदेवजी महाराज तत्राद्भव भगवान व्यासपुत्र अभवत व्यासांचे पुत्र शुकदेवजी महाराज गंगा किनारी येऊन परीक्षिती राजाला भागवत सांगतात. आणि आज कथेचा 7वा दिवस म्हणजे आजच्या दिवशी परीक्षितीला सर्पदंश होऊन परीक्षितीचा मृत्यू होणार आहे. ही कथा आपल्याला श्रवण करायची. शुकदेवजी महाराज सांगतायत. पण राजा म्हटला, अरे गुरुजी, तुम्ही अनेक लीला सांगितल्या, अनेक भक्तांच्या चरित्र मला सांगितली. अशा काही लीला आहेत का ज्याच्यावरती भगवंताने कृपा केली आहे, ज्याच्यावरती भगवंताने अत्यंत दया केली आहे, जो दीनवत्सल, असं कुठलं चरित्र भागवताने सांगितले का, असं मला सांगा. त्यावेळेस एकादश स्कंदामध्ये संन्यास धर्माचं वर्णन सांगितलं, नवयोगेश्वर संवाद सांगितला. आणि शेवटी भगवंताने विचार केला की आपल्याला वसुदेवांना उपदेश करायचा आहे. पण नारदांच्या माध्यमातून तो धर्माचा उपदेश करत असताना भगवत धर्म, स्त्री धर्म, मोक्ष धर्म या सगळ्या घटनेचा विस्तार नवयोगेश्वरांच्या संवादातून भागवताने सांगितला. आणि मग शुकदेवजी महाराज म्हणते, असं एक चरित्र मी तुला सांगतो की ज्याच्यावरती भगवंताने फार मोठी कृपा केली. ते चरित्र आहे सुदाम चरित्र. सुदाम चरित्र सगळ्यांना ज्ञात आहे. फक्त मला त्या सुदाम चरित्राची भूमिका मांडून सुदाम चरित्र भागवताने का सांगितलं, फक्त 2 मित्रांच्या जीवनातला प्रसंग म्हणून तुमच्यासमोर उभा करायचा. सुदाम चरित्र सगळ्यांना ज्ञात आहे. एक आहे सुदामजी, एक आहे कृष्ण परमात्मा. कृष्ण द्वारिका नगरीचा राजा आहे. पण इकडं सुदामजी दिवसातून पोटभर एकदा तरी जेवावं इतकं अन्नही भेटत नव्हतं. इतकी वाईट, इतकी गरम परिस्थिती. सुदामजींजवळ धन नव्हतं. सुदामा धन नाहीये, भली संपत्ती नाहीये, भली प्रॉपर्टी नाहीये, वैभव नाहीये, मान नाहीये, प्रतिष्ठा नाहीये, सन्मान नाहीये. पण एक गोष्ट होती, भगवंताचं नाम. हमारो धन राधा श्री राधा. सुदामजीजवळ एकच धन होतं, फक्त राधा नामाचं धन, फक्त कृष्ण नामाचं धन होतं, फक्त धन. आणि त्याचं ते भजन गायचे. पण एके दिवशी सुदामजींची काही लहान मुलं सुदामजींच्या जीवनाचा विचार करत असताना भागवत असं सांगतं, एके दिवशी सुदामजी भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या मूर्ती समोर बसून त्याचं भजन गायचे, त्याचं नाम घ्यायचे. पण एवढी साधना करत असताना, भजन करत असताना कधीही सुदामजी भगवंतासमोर म्हटले नाहीत की देवा माझ्या जीवनामध्ये एवढं दारिद्र्य आहे, माझं जीवनातलं दुःख दूर कर. कधी सुदामजी बोलले नाही, कधीच नाही. रोज भजन घ्यायचे. पण एके दिवशी झालं असं, सुदामजींच्या मुलांना लागली भूक.
पण घरामध्ये काय खायला नव्हतंच ना. परिस्थिती अशी होती की दिवसातून एकदा तरी पोट भरून जेवावं असा अन्नाचा कणही घरामध्ये नसायचा का. एवढी वाईट परिस्थिती होती सुदामजींची. मग दोन्ही मुलांना घेतलं, एकाला एका मांडीवरती झोपवलं, दुसऱ्याला एका मांडीवरती झोपवलं आणि समोर भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. मोठा मुलगा म्हणला, बाबा मला खूप भूक लागली, मला जेवायचं आहे आता. कोण म्हटलं? सुदामजींची लहान मुलं म्हणतात. दोन्ही मांडीवरती दोन मुलं घेतले, दोघांच्या डोक्यावर हात ठेवलाय आणि समोर कृष्णाची मूर्ती आहे. सुदामजींचा मोठा मुलगा मला, बाबा मला खूप भूक लागली, काहीतरी खायचं, आईला सांगा ना, काहीतरी खायला घेऊन ये, म्हणावं ना तिला. मला सांगा, घरामध्ये अन्नाचा कण नाही, मुलांना सांगायचं काय. पण नुकतंच कारण सांगितलं. काय सांगितलं? सुदामजी म्हटले, बाळा तुझी आई तुझ्याकरिता डाळ भात बनवते, बरं जेवायला बनवते, पण दिसतंय कुठं? मुलांना कळलं पाहिजे की आई जेवायला बनवते म्हटल्याबरोबर नुकतंच सुशिलेनं काय केलं? चुलीला सर्प घातला, जाळ लावला, पातीला ठेवलं, पाणी बसलं आणि त्या पाण्यामध्ये 2 दगड टाकली शिजायला आणि दाखवून, हे बघ बाळा शिजतंय ना, दिसतंय ना तुला. झोपलेत मुलं बाबांच्या मांडीवरती आणि दाखवलं, बाबा हे बघा बनवते ना, जेवायला बनवते, तोपर्यंत तुम्ही भजन गा, नामसंकीर्तन घ्या. पण झालं असं, समज काढली लहान मुलांची कशी तरी. आई बनवते या आशेवर दोन्हीही मुलं वडिलांच्या मांडीवरती झोपी गेली. आठवणीच नाही. सुदामजी कृष्णचरित्र सांगायचे, लीला सांगायचे, दोन्ही पुत्र झोपी गेले. पण झालं असं, सकाळ झाली, दुसऱ्या दिवशी सुशिला म्हटली, एवढं रात्रंदिवस कृष्ण 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 करता, एवढं त्याचं नाव घेता, एवढं त्याला बसता, जा त्याच्याकडे, त्याला जाऊन सांगा दिवसातून एकदा तरी पोट भरून जेवावं, असं अन्न भेटत नाही आपल्याला, एवढी आपली दरिद्री अवस्था. जाऊन त्याला सांगा, बोला त्याला, तो तुमचा मित्र आहे ना, एवढं रात्रंदिवस कृष्ण कृष्ण करताना म्हणा जाऊन त्याला. सुदामजी म्हटले, सुशिला जायला अडचण नाही ग, पण माझा कृष्ण द्वारिका नगरीचा राजा आहे आणि त्याच्या दरबारामध्ये एकतर मी एवढ्या वर्षांनी गेलो तर रिकाम्या हाताने कसं जाणार ग? जाऊ नये रिकाम्या हाताने. ती मुली, तुम्ही जाणार का नाही ते तेवढं सांगा, जायची सोय मी करते. ते जाते मी शेजारणीकडे गेली, घरामध्ये अन्नाचा कण नाही, सोबत काहीतरी द्यायचं. ही गेली शेजारीच्या घरी, म्हणे ताई काही घरामध्ये थोडं धान्य उरलं असेल तर द्याल का तुम्ही थोडं. तिला सांगितलं थोडं तांदूळ होतं घरामध्ये, लोकांचं काम आलेलं होतं, ते नीट केलं, त्याच्यात थोड्या कण्या उरल्या होत्या, त्या आत्ताच मी शिजायला घातल्या, दिलं असतं. दुसऱ्या शेजाऱ्याच्या घरी गेली, मग त्या शेजारीला थोडं मुठभर पोहे दिले. ते पोहे घेतले, आपल्या साडीच्या या कपड्यामध्ये बांधले आणि ते बांधून सुदामजींच्या हातामध्ये दिले. सुदामजींच्या हातामध्ये दिल्याबरोबर सुदामजी ते पोहे घेऊन भगवंताला भेटण्याकरिता निघाले. कृष्ण कान्हा कृष्णा चले श्याम सुंदर से मिलने सुदाम.
कृष्ण आता बालपणीच्या गप्पा एवढ्या वर्षानंतर मित्र भेटले प्रश्न केला म्हणजे कृष्ण लग्न वगैरे काय केलंस का नाही रे एवढ्या वर्षाने भेटलास बालपणीच्या गप्पा मित्रांच्या कृष्ण म्हटला हो झालं ना म्हणे लग्न माझं म्हणे कृष्ण बोलवलं नाही मी लग्नाला वगैरे कृष्ण म्हटला बोलवायचं सगळ्याला होतं पण कोरोना आला होता त्या दरम्यान त्याच्याकडे गपचूपच करून टाकलं कृष्ण मला ठीक आहे म्हणे बरं ठीक आहे म्हणे कुठे आहेत म्हणे पठवाल्या कृष्ण मला हे बघ विवाह तर झालाय म्हणे माझा पण आता माझी इच्छा आहे सगळ्या पत्न्यांना तो आशीर्वाद दे राज्यस्नेह वसूल रुक्मिणी मातेला पुढे बोलवलं अखंड सौभाग्यवती भव जांबवती आली अखंड सौभाग्यवती भव नागराजी आली अखंड सौभाग्यवती भव मंत्रविदा आली अखंड सौभाग्यवती भव अरे कृष्णा अजून किती अखंड सौभाग्यवती भव आता तर कुठे जा 4 झाले तर अजून भरपूर आहेत मला एकदाच आशीर्वाद देऊन टाक अखंड सौभाग्यवती भव 16,108 बायकांना एकदाच आशीर्वाद दिला आणि मग दोन्ही बालमित्र बालपणीच्या गप्पा मारल्या बरेच जण म्हणतात भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारका नगरीचे राजा आहेत आणि त्यांचा मित्र एका दारिद्र्य अवस्थेमध्ये जीवन जगतो पण सुदामजींच्या जीवनामध्ये दारिद्र्य अवस्था नेमकी का आली याचं कारण माहितीये सुदामकडे तर ज्ञात आहे फक्त याचा सिद्धांत मी सांगून पुढे जाते का सुदामजींच्या जीवनामध्ये गरीब परिस्थिती आणि का दारिद्र्य अवस्था प्राप्त झाली याचं कारण असं आहे ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि सुदामजी गुरुकुलामध्ये शिकण्याकरिता होते बालपणीच्या गप्पा चालू त्यांच्या सुदामजी म्हणतात कृष्ण तुला आठवतं का आपण ज्यावेळेस गुरुकुलामध्ये शिकण्याकरिता होतो त्यावेळेस आपली गुरुबाई आपल्याला मुठभर हरभरे द्यायची आणि सांगायची वनामध्ये गेलं तुम्हाला भूक लागली ही मुठभर हरभरे खा आणि पाणी प्या असं सांगायची मग सुदामजींच्या जीवनामध्ये दारिद्र्य अवस्था प्राप्त का झाली भगवान श्रीकृष्ण परमात्मा सतत विचार करायचे ज्यावेळेस आम्ही वनामध्ये जायचो त्यावेळेस गुरु मैया आम्हाला मुठभर हरभरे द्यायची पण झालं असं भगवंताच्या ईशाचे हरभरे सुदामजीच खाऊन टाकायचे दोघांनाही द्यायचे पण दोघांचेही हरभरे सुदामजी एकटेच खाऊन टाकायचे का सुदामजींनी खाल्ले कृष्णाच्या मनामध्ये राहून हा प्रश्न होता मैया दोघांनाही हरभरे खाण्याकरता द्यायची पण माझ्या ईशाचे हरभरे सुदामजी एकट्याने का खाल्ले असतील बरं का मला सोडून एकटा खात असेल तर झालं असं ज्यावेळेस कृष्ण परमात्मा आणि सुदामजी गुरुकुलामध्ये राहत होते त्यावेळेस सकाळी दुर्वासा ऋषी आश्रमामध्ये आले होते गुरुकुलामध्ये भिक्षा मागण्याकरता आले भिक्षा मागितल्याच्या नंतर गुरुमातेने सांगितलं सकाळी तुम्ही भिक्षा मागायला आला पण आश्रमामध्ये अन्नाचा कणही नाही मी तुम्हाला काही देऊ शकत नाही दुर्वासा ऋषींना वाईट वाटलं अन्नाचा कण नसेल का मी सकाळी भिक्षा मागण्याकरता आलो काहीतरी आश्रमामध्ये नसेल का माझ्या भिक्षेच्या झोळीमध्ये वाढव असं काही नसेल का तिने सांगितलं अजून काही स्वयंपाक झाला नाही घरामध्ये काय धान्य नाही मी काही घरामधलं काही नाहीच तर तुम्हाला देऊ तरी काय भिक्षा म्हणून ती घरामध्ये गेली आश्रमामध्ये पण दुर्वासा ऋषींनी विचार केला मनामध्ये राग आहे आपण भिक्षा मागायला भिक्षा नाही दिली पण एका वृक्षाखाली जाऊन दुर्वासा ऋषींनी ध्यान लावून पाहिलं आश्रमामध्ये नेमकं आहे का काही नाही बघावं तरी ध्यान लावून पाहिलं तर घरामध्ये मुठभर हरभरे होती आश्रमामध्ये गुरुबाई जो मुठभर हरभरे होती पण मला भिक्षा मागत असताना सांगितलं घरामध्ये अन्नाचा कण नाही मी तुम्हाला भिक्षा देऊ शकत नाही दुर्वासा ऋषींना राग आला घरामध्ये मुठभर हरभरे असून सुद्धा ही आपल्याला म्हणजे घरामध्ये काही नाही आपल्याला भिक्षा दिली नाही याचा राग दुर्वासा ऋषींना आला दुर्वासा ऋषींनी श्राप दिला जो कोणी व्यक्ती तो मुठभर हरभरे खाईल त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य अवस्था प्राप्त होईल आणि हा श्राप देते वेळी सुदामजी एका बगीचेमध्ये फुलं तोडत होते आणि नेमकी ही श्रापवाणी ऐकली होती कोण सुदामजी नेमके तेच हरभरे गुरु मातेने या दोघांना खाण्याकरिता वनामध्ये दिले होते मग आता भगवंताजवळ काही फडकं नव्हतं सुदामजी ब्राह्मण भगवंताने सांगितलं माझे हरभरे तुझ्या जवळच ठेव मग हे दोघं वनामध्ये जायचे फुलं गेला कोळ गेला रात्रीची वेळ पाऊस आलेला
मग आश्रमाकडे निघाले. झालं असं दोघेही एका झाडावरती गेले. कृष्ण गेला वरच्या फांदीवरती, सुदाम बसले खालच्या फांदीवरती. पण एवढी थंडी वाजली, भूक लागली सुदामजीला भूक लागली म्हणून त्यांनी मुठभर ते हरभरे खाल्ले. आपलेही खाल्ले आणि कृष्णाचेही खायला चालू केले. कृष्ण म्हटला, सुदामजी मला सोडून हरभरे खाताय काय? सुदामजी म्हटले, नाही कृष्ण कन्हैया, अरे मैयाने दिलेले हरभरे खात नाहीये, थंडीने माझे दात कडकडतायत, त्याचा आवाज मला येत असेल. नाही मी नाही. पण मग कृष्णाच्या लक्षात आलं का सुदामजींनी ही हरभरे खाल्ली, कारण सुदाम ज्यावेळेस दुर्वासा ऋषींनी या हरभऱ्याला श्राप दिला होता, जो कोणी व्यक्ती ही हरभरे खाईल त्याच्या जीवनामध्ये दारिद्र्यावस्था प्राप्त होईल. सुदामजीच्या लक्षात आलं, जर कृष्णाने हे हरभरे खाल्ले तर माझ्या कृष्णाच्या जीवनामध्ये दारिद्र्यावस्था प्राप्त होईल. माझ्या कृष्णाच्या जीवनामध्ये दारिद्र्यावस्था प्राप्त नाही झाली पाहिजे. जे दारिद्र्य आहे ना, ते दारिद्र्य माझ्या जीवनात यावं म्हणून कृष्णाच्या हिश्श्याचे सगळे हरभरे सुदामजींनी खाऊन घेतले. म्हणून सुदामजी दारिद्र्य अवस्थेमध्ये जगत. याचं कारण काय? वास्तविक पाहायचं गेलं, जर ते हरभरे भगवान श्रीकृष्णाने खाल्ले असते ना, द्वारिका नगरीचा राजा कृष्ण परमात्मा दारिद्र्य अवस्थेमध्ये असतात. त्या चण्याला श्राप लागला होता, पण तो श्राप सुदामजीने ऐकला होता. तो स्वतःवरती श्राप आपला खेचून घेतला होता. असे दोन मित्र. बालपणीची चर्चा चालली आहे. भगवंताने विचारलं, एवढ्या दूर आलाय, माझ्या काकीने काय खायला दिलं का नाही म्हणे. आता काय देवा, द्वारका नगरीचा राजा आहे, एवढ्या भव्य महालामध्ये राहतो, 56 भोग जरा लावतात, त्याला मी काय देणार. सुदामजीला लाज वाटलं. मी पटकन हात पाठीमागे घेतल्याबरोबर दुसऱ्या हातामध्ये इसकटून पटकन भगवंताने ते पोहे मुठभर हातामध्ये घेतल्याबरोबर सुदामजीला लाज वाटू लागली. आपण फाटक्या कपड्यामध्ये आपल्या कृष्ण कन्हैयाला मुठभर पोहे आणले, पण त्या भगवान श्रीकृष्णांनी ते मुठभर पोहे एकट्याने नाही बरं, 16,108 बायकांनाही खाऊ घातले. मुठभर पोहे. तो प्रसाद माझ्या काकीने दिलेला प्रसाद आहे. त्या प्रसादाची चव भगवान श्रीकृष्णांनी द्वारका नगरीमध्ये घेतली. आता मला हे सांगायचं, सुदामजी आले होते कशाला? सुशीलेने सांगितलं होतं, आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, आपल्या जीवनामध्ये त्रास आहे, आपल्या जीवनामध्ये कष्ट आहे, आपल्याला जेवायचं म्हणतात, आपल्याला एक टाइम जेवण व्यवस्थित भेटत नाही, दुःख सांगायला आला होता. पण एकाही शब्दाने सुदामजी भगवंताला बोलले नाही, एकही तक्रार भगवंताजवळ केली नाही. फक्त त्याचं दर्शन घेतलं, त्याच्या स्वरूपाला पाहिलं आणि सुदामजी तिथून निघाले. पण ज्यावेळेस सुदामजी वापस परत आल्यानंतर पाहिलं, ज्या जागेवरती झोपडी होती ना, त्या जागेवरती एक भव्य महाल बांधलेला दिसला. सुशीला नवीन वस्त्र धारण करून, सुंदर शृंगार करून, मुलाबाळांना चांगले कपडे घालून सुदामजीला ओळखायला आली नाही की ही सुशीला आहे म्हणून. सुशीला धावत सुदामजीचं, मी म्हटलं होतं ना तुम्हाला, जा तुम्ही त्याच्याकडे, तो आपल्या जीवनाचं सगळं दारिद्र्य दूर करेल. सुदामजी म्हटले, काय कृष्ण कृपाळू असेल. अगं मी त्या कृष्णाला काही मागितलं नव्हतं. मी त्याला सांगितलं नाही माझ्या जीवनामध्ये एवढी दारिद्र्य अवस्था, एवढं दुःख, एवढा त्रास, एवढा कष्ट, एवढी पीडा माझ्या जीवनामध्ये आहे. मी कधीही कृष्णाला बोललो नाही. मी कृष्णाला मागितलं नाही, तर माझ्या कृष्णाने एवढं दिलं मला. त्याला मागायची गरज नाही त्याला. सुशीलानं सांगितलं होतं मागा जाऊ, पण सुदामजी एकाही शब्दाने बोलले नव्हते. फक्त त्याचं दर्शन घेऊन करत आहे. त्याला मागायची गरज नाही, तो देतो. तसं भगवंताच्या कृपेनं सुदामजींच्या जीवनातली दारिद्र्य अवस्था दूर केली, असं चरित्र शुकदेवजी महाराज सांगतात. मग परीक्षिती राजा म्हणतो, भागवतामध्ये संन्यास धर्माचं वर्णन सांगितलं, वानप्रस्थ सांगितला. एके दिवशी भगवंताने विचार केला, कारण भगवंताच्या संकल्पनेने यदुवंश नष्ट करायचा होता. कारण भगवंताने केलेली प्रत्येक लीला भगवंताच्या संकल्पनेतूनच झालेली. यदुवंशाला शापित करून यदुवंश नष्ट करण्याची संकल्पना फक्त भगवान श्रीकृष्णाची होती. आणि मग भगवंताने विचार केला, आपला परिवार फार मोठा आहे, यदुवंशाला सांभाच्या माध्यमातून शापित केलं, यदुवंश नष्ट करण्याचं ठरवलं. आणि मग भगवंताने विचार केला, आपल्याला स्वधामाला जायला काय हरकत नाही, आपण स्वधामाला गेलं पाहिजे. ही सगळी कथा कोण सांगते?
शुकदेवजी परीक्षितीला सांगतात, का सांगतात? 7व्या दिवशी सर्पदंश होऊन झाला. मग आज कितवा दिवस आहे? 7वा दिवस. या सगळ्या कथा शुकदेवजी महाराज राजाला सांगतायत. पण एक सांगू, परीक्षिती राजा ज्यावेळेस शुकदेवांच्या समोर कथा ऐकण्याकरता बसला ना, त्यावेळेस परीक्षिती राजा शुकदेवांना म्हटला होता, मुक्तीचा उपाय सांगा, मुक्ती कशाने होईल? पण एक सांगू, शुकदेवजी त्यांना म्हटले, मुक्ती नका मग भक्ती मागा. मुक्ती तर रावणालाही भेटली, मुक्ती अनेक राक्षसांना भेटली, आणि जी मुक्ती राक्षसांना भेटली तीच मुक्ती तू मागतोस. याच्यापेक्षा वेगळं काय मागतोस? भक्ती माग म्हणे, भक्ती. आणि ज्यावेळेस 6 दिवस परीक्षिती राजाने भागवत ऐकली, त्याचा परिणाम असा आहे की परीक्षिती राजाच्या अंतःकरणामध्ये एवढी नितांत भक्ती प्रेम निर्माण झालं. त्या भक्तीच्या एकादश स्कंदामध्ये नवयोगेश्वरांनी अत्यंत विस्ताराने चिंतन केलं, इतकी भक्ती प्रगट झाली त्याची. 100 वर्षानंतर कुरुक्षेत्रावरती ब्रजद्वारिका मिलन झालं. जे भगवान श्री कृष्ण परमात्मा वृंदावन सोडून मथुरेला गेले, 100 वर्षानंतरची मिलन कुरुक्षेत्रावरती झालं. द्वारिकावासी ब्रजवासी यांचं मिलन झालं. रुक्मिणी मैया, यशोदा मैया, 100 वर्षानंतरचा विरह कुरुक्षेत्रावरती भेट झाली, सगळ्यांचं मिलन झालं. याची कथा भागवताने सांगितली. आणि मग उद्धवजींच्या लक्षात आलं, आता भगवान परमात्मा स्वधामाला जाणार आहेत म्हटल्याबरोबर उद्धवजी म्हणते, देवा मलाही तुमच्यासोबत स्वधामाला यायचं आहे. कृष्ण म्हटला, नाही, मी स्वधामाला गेल्याच्या नंतर इथं संन्यास धर्म, वानप्रस्थ धर्म हा सगळं तुम्हाला सांभाळायचं उद्धवजी. पण एक सांगू, पहिल्या दिवशी सांगितलं होतं, मी स्वधामाला जाणार आहे, पण भागवताच्या रूपाने मी प्रत्येक घराघरामध्ये अवताराला येणार आहे, जेणेकरून तुम्हाला या भागवताला प्रत्येक घराघरामध्ये पोहोचवायचं आहे. अशी सगळी कथा व्यासांनी नारदाला सांगितली आणि नारदांनी व्यासांना सांगितली. भागवताची परंपरा आपण ऐकली होती ती भागवत. 7वा दिवस, 7व्या दिवशी शुकदेवजी महाराज परीक्षिती राजाला कथा सांगताय. पण आनंद या गोष्टीचा आहे, या सगळ्या लीला सांगत असताना 7 दिवसाचा कालावधी खऱ्या अर्थाने कसा निघून गेला हेही कळत नाही. हा आनंद, असं वाटतं की हा आनंद निरंतर असाच राहावा, संपूच नये. इतका आघात लीला आनंद आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला. असं परीक्षिती राजा शुकदेवानं म्हटला, गुरुदेव तुमच्या मुखातून मी सिद्धोस्मी अनुभवितोस्मी भवब्दी करुणा परे अध्यम्य भगवान लब्ध सर्व पाप हरो हरी, सर्व पापांचं हरण करणार तो कृष्ण परमात्मा. याच्या सगळ्या लीला ऐकल्या, माझ्या अंतःकरणामध्ये फार भक्ती झाली. पण झालं असं, शुकदेवांनी परीक्षिती राजाला कथा सांगून त्याची बुद्धी इतकी परिपक्व झाली, त्याच्या अंतःकरणामध्ये एवढी भक्ती प्रकट झाली. त्या कथेचा परिणाम असा झाला, लोक असं म्हणतात, काही संतांचा भाव असा सांगितलाय, 7व्या दिवशी परीक्षिती राजाला सर्पदंश झाला. परीक्षिती राजाला सर्पदंश झाला नाही, कारण शुकदेवांनी परीक्षिती राजाला कथा सांगून परीक्षिती राजा भगवंताच्या कथा ऐकून स्वधामाला कधीच जाऊन पोचला होता, पडलेल्या मृत देहाला येऊन सर्पदंशाने दंश केला होता. परीक्षितीला नाही, परीक्षितीला दंश नाही केला, कारण भगवंताचा लीला ऐकून शुकदेवांनी याला अगोदर मुक्ती प्राप्त करून दिली, अंतःकरणामध्ये भक्ती प्रकट करून देऊन परीक्षिती स्वधामाला निघून गेला होता. फक्त पडलेल्या त्या मृत देहाला सर्पाने येऊन दंश केला. ते भागवत कितीही पापी असू द्या, कितीही कुटील असू द्या, आई वडिलांचा त्रास देणाऱ्याला, आई वडिलांचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीने जरी एकाग्र चित्ताने 7 दिवस भागवत ऐकली तरी सुद्धा मुक्ती प्रदान करणारा, भक्ती प्रदान करणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे. मी कालही सांगितलं होतं, भागवत आपलं मरण वाचवत नाही, भागवत आपलं दुःख दूर करत नाही. आपल्या जीवनामध्ये येणारं दुःख, आपल्या जीवनामध्ये येणारा त्रास सहन करण्याची ताकद निर्माण करणारा ग्रंथ म्हणजे भागवत. दुःख सहन करण्याचं सामर्थ्य भागवत देतं. आपण चुकीचे कर्म करतो, पण केलेलं कर्म सहन करण्याची ताकद निर्माण करून देणारा भागवत ग्रंथ. परीक्षिती मेला नाही असं नाही, परीक्षितीही मेला आहे, पण कथा आहे. भगवत भक्ती अंतःकरणामध्ये निर्माण करून, कारण
या संसारामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये फक्त मरणाची भीती आहे. भागवत मरण वाचू शकत नाही, पण प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये मरणाची जी भीती आहे ना, ती मरणाची भीती दूर करणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत आहे. भाष्यते सर्व वेदेषु गीयते नारदादिवी वदन्ति त्रिषु लोकेषु तरन्ति भवसागरात्. भ शब्द कीर्ती वचनो, ग शब्द ज्ञानवाचक, सर्वश्च वचनो वाच्यते विस्तारस्य वाचक. ब से भक्ती, ग से ज्ञान, व से वैराग्य. भक्ती, ज्ञान, वैराग्याच्या माध्यमातून जी भागवत आपल्याला संसाराच्या भवसागरातून काढते त्याला भागवत असं म्हणतात. ती भागवत आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होते. परीक्षिती राजाचा उद्धार शुकदेवाने भगवंताच्या लीला सांगून केला. आपणही 7 दिवस भागवताला एकाग्र चित्ताने श्रवण केलं, एकाग्र मनाने एका जागेवरती स्थिर बसून आपण कथेचा आनंद घेतला. आनंद या गोष्टीचा की हा आनंद आपल्या जीवनामध्ये आपल्याला गणपती बाप्पाच्या समोर खरंच हे कार्य करण्याकरिता फक्त आपण निमित्त मात्र कारण आहोत. करून घेणारा तो आहे. ही कथा त्याचं नाम आपल्या जीवनामधलं फक्त एक साधन आहे, पण साधनातून साध्य प्राप्त करून घ्यायचा तो साध्य म्हणजे गणपती बाप्पा आहे. दादा तो सुख करता हे जे कार्य करून घेतलंय ना ते फक्त त्याने घेतले. आपण फक्त कर्म करतोय, जसं कुंती मातेने म्हटलं आपण फक्त कठपुतली करून घेणारा खेळ करणारा तो आहे. तो आहे तोची सूर ठावा मनसी तूच एक तारी सगुण रूप हे गीत तुम्ही आज कथेच्या शेवटी परत म्हणा म्हणून म्हणायचं. चल तोची सूर ठावा मनसी तूच एक तारी, तोची सूर ठावा मनसी तूच एक तारी, सगुण रूप दावे देवा एक दातरी.
गणपती बाप्पाच्या कृपेने आपल्यामध्ये सामर्थ्य नसतानाही त्याने हे कार्य आपल्याकडून करून घेतलं. हा नाम यज्ञ आपण आनंदाने उत्साहाने आपण पार पाडला. प्रत्येकाने दिलेली ही सेवा कुठल्या अपेक्षेने आपण सेवा नाही केली, पण या सेवेचं फळ देणारा तो तिथे उपस्थित आहे. अभिवादन शिवस्य नित्यं वृद्धोपि सेवेन चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशबल. काय द्यायचं काय नाही द्यायचं एक त्याच्या हातामध्ये, फक्त निष्काम सेवा आपली झाली. चला, भागवताचा शेवटचा श्लोक आहे जो सगळ्यांनी माझ्या पाठीमागे द्यायचा. ठीक आहे, चला. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम् प्रणामो दुःख शमनस्तम् प्रणामो दुःख शमनस्तम् नमामि हरि परम् नमामि हरि परम्. हा आहे भागवतातला शेवटचा श्लोक. पहिला श्लोक आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. आणि भागवताचा शेवटचा श्लोक आहे नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिं परम्. हा आहे भागवताचा शेवटचा श्लोक. 7 दिवस सर्वांनी 3 तास एकाग्र चित्ताने व्यासपीठावरती मी बसलेली असताना आपणही काही लीला चिंता सगळ्या घटना सोडून दुःख दूर ठेवून एकाग्र चित्ताने 7 दिवस श्रीमद भागवत श्रवण केली. त्याच्यामुळे व्यासपीठावरून खाली बसलेली माता भगिनी पुरुष वर्ग, जे कथेला आलेत ते, जे नाही आलेत ते, जे 7 दिवस आलेच नाहीत ते, जे पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आलेत ते, जे फक्त आज पुरणपोळी खायला आलेत ते, सगळ्यांच्या चरणावरती व्यासपीठावरून दंडवत प्रणाम. आमचे सर्व कलाकार दादा, आमचे लातूरचे ऋषी भैया, स्वरत्न असणारे ऋषी भैया, दादांनीही सुंदर गोड उत्कृष्ट साथ दिली. दादांनाही व्यासपीठावरून म्हणत नाही, आमच्या सगळ्या पूर्ण कार्यकर्त्यांकडून राधानगरी करून तुम्हाला व्यासपीठावरून दंडवत प्रणाम. पलीकडे बाजूला आमचे माऊली
हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे गरम भजे, कांदा भजे, मिरची भजे. आपला फोटो पाहिजे. हा हाय टाका म्हणून हाय टाका लगेच टाका का लगेच टाकतो लगेच टाका लगेच टाकतो. बसा बसून घ्या रामभाऊ. हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. ही भाजी सांडणार नाही याची पण स्टेजच्या डाव्या बाजूला पाण्याचे ग्लास आलेले नाहीत. अनिल महाराज स्टेजच्या डाव्या बाजूला डाव्या बाजूला सर्व पदार्थ आले का पहा. हा जेवढे काही इकडे वाहनाचे झाले त्यांनी तिकडे जाऊ पलीकडे जाऊ पलीकडे स्टेजच्या डाव्या सर्व महिला मंडळाचे. सौ संध्या अविनाश जाधव राधानगर 500 रुपये. सौ आशा दुकानात साळुंके भोजने 500 रुपये. श्रीमती मीना सदा. पाठीमागले आपले जेवढे काय पुरुष मंडळी असतील कार्यकर्ते असतील ते बसून घ्या. ही पुढली पंगत सतीश भोसले 200 रुपये. धन्यवाद. नाही जेवायला कोणी एखाद विचारलं नाही जेव म्हणलं नाही मला एखाद एवढे सगळे जेवाल ते. एवढी पंगत आपल्याला जीव वाढले त्यांना व्यवस्थित जेवायला वाढा. महाराज गंगे 501 रुपये. धन्यवाद. प्रियंका अभिनाथ कागे 500 रुपये. धन्यवाद. अक्षरा रवी वाघमारे 201 रुपये. हा आले आले. सगळ्यात मोठं योगदान म्हणजे आमच्या सोपन भैयाचं टोपी घालून बसलाय. हा अरे वा हे गुलाबासाठी आपलं गुलाब सोपांसाठी गुलाब.